राज्यसभा निवडणुकांमध्येही भाजपनं धक्कातंत्रच अवलंबलेलं आहे। भाजपच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा होती, मात्र भाजपनं तीच रणनीती वापरलेली आहे धक्कातंत्राची। पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। राज्यसभेसाठी उमेदवार देताना भाजपचं धक्कातंत्र। दावेदारांना डावलून मेधा कुलकर्णी आणि गोपछडेंना उमेदवारी, प्रस्थापितांना भाजप श्रेष्ठींचा धक्का। राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपनं धक्कातंत्र अवलंबल्याचं पाहायला मिळालं। राज्यसभेकरता 10 इच्छुक उमेदवारांपैकी अशोक चव्हाण वगळता कुणालाही भाजपनं उमेदवारी दिलेली नाही। सुरुवातीला नारायण राणेंपासून पंकजा मुंडेंपर्यंत इच्छुकांची नावं उमेदवारीकरता स्पर्धेत होती। डॉक्टर अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांची नावं कुणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हती, पण सकाळपासून चक्र फिरली आणि कुलकर्णी आणि गोपछडेंची नावं निश्चित झाली। मेधा कुलकर्णींनी चंद्रकांत पाटलांसाठी कोथरूड मतदारसंघ सोडल्याचं चित झालं। मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं श्रेष्ठींचे त्यांनी आभार मानले आहेत। प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठींकडे तयार असते। कोणाला काय काम द्यायचं, कोणामध्ये काय कॅपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते काम दिलं जातं आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे। अजित गोपछडेंनी यावेळी अनेक वेळा निवडणुकांकरता उमेदवारी अर्ज दाखल केले होते, पण पक्षादेशानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती। यावेळी मात्र राज्यसभेचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय। निष्ठावंतांचाही पक्ष कायम विचार करतो अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो, पण मी एकटाच नाही तर माझ्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आहे। अनेक पिढ्यानपिढ्या बलिदान दिलेलं आहे। समर्पित भावनेनं ते सगळे काम करतात। त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून कदाचित केंद्रीय नेतृत्वाने माझी निवड केली असेल असं मला वाटते। भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या मनात काय आहे याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही। यावेळी सुद्धा मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडेंना उमेदवारी देऊन केंद्रीय नेतृत्वाच्या मनात काय चाललंय याचा अंदाज लावता येणार नाही असा संदेशच देण्यात आलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही असंच धक्कातंत्र अवलंबलं जाणार याचा अंदाज आता भाजपच्या प्रस्थापितांना आलाच असेल। चंद्रशेखर भांगेंसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।